सैफ अली खान हल्ल्याच्या प्रकरणी ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नाही, डीसीपी दीक्षित गेडाम यांची माहिती। 33 तासांच्या नंतरही पोलिसांचे हात रिकामे। ताब्यात घेतलेल्या संशयिताचा फोटो पोलीस करीना कपूर आणि केअरटेकर्सना दाखवणार। करीना कपूर सैफला भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयात। सैफ अली खानच्या प्रकृतीला धोका नाही, आज आयसीयू मधून हलवणार। पाठीतील खोल जखमेमुळे विश्रांतीचा सल्ला, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। सैफ अली खाननं हल्ल्याच्या वेळी दाखवलेल्या धाडसाचं लीलावतीच्या डॉक्टरांकडूनही कौतुक। रक्तबंबाळ अवस्थेमध्ये एखाद्या घायाळ सिंहासारखा तैमूरला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्याची डॉक्टरांनी दिली माहिती। अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये सुद्धा झाला होता घुसखोरीचा प्रयत्न। सैफ आणि शाहरुखच्या घरामध्ये घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय। गोळीबार आणि दुहेरी हत्येनं बीड जिल्हा हादरला। आष्टीमध्ये जमावाच्या हल्ल्यामध्ये 2 सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या, तर अंबाजोगाईमध्ये जमिनीच्या वादामधून हवेत गोळीबार। वाल्मिक कराडच्या मोबाईलमध्ये सापडलं परदेशामधलं सिम कार्ड। वाल्मिकला परदेशामधून फोन करणारी व्यक्ती वाल्मिकची नातेवाईक असल्याची माहिती। सीआयडी करते वाल्मिकच्या परदेशामधल्या संपत्तीचा तपास। वाल्मिक कराडचे दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट। एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती समोर। हडपसरच्या अमनोरामध्ये 2 आणि खडकीला 1 फ्लॅट। परभणीमधून मुंबईच्या दिशेनं आज आंबेडकरी अनुयायांचा लॉंग मार्च निघेल। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी। पुणे नाशिक महामार्गावरती मॅक्स ऑटो आणि आयुष्यर टेम्पोचा अपघात, 9 जणांचा मृत्यू। धडकेच्या नंतर ऑटो चेंडूप्रमाणे उडाला अशी बघ्यांची माहिती। मृतांमध्ये 4 पुरुष, 4 महिला आणि एका बाळाचा समावेश। पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यामधल्या दिरंगाईची होणार चौकशी। एबीपी माझाच्या बातमीची महसूल मंत्र्यांनी घेतली दखल। आजच बैठक घेऊन दोषींवरती कारवाई करणार। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा। इम्रान आणि पत्नीला अटक करण्याचे आदेश। अल कादिर ट्रस्ट प्रकरणामध्ये झाली आहे शिक्षा। मनु भाकर, प्रवीण कुमार, डी गुकेश आणि हरमनप्रीतला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान। टाळ्यांच्या कडकडाटामध्ये झाला जगभर डंका वाजवणाऱ्यांचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।